इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. तुम्हाला म्हणायचं की तुम्ही मला पैसे नाही देणार? हो, मी दगा देतोय तुम्हाला, कारण दगाबाज माणसाला दगा देणं पाप नाहीये. पण एक गोष्ट मला तुला नक्कीच सांगायची रितिका, की ह्या बाबतीत सूर्याला धडा शिकवायला तुझे पाऊल उचललंयस ना, ते ठीक नाहीये. तो पैसे तेव्हाच देईल जेव्हा मी भावना घेऊन येईन आणि त्यांचे सिग्नेचर्स त्या ठिकाणी असतील. हो गॉड. आणि मी जेव्हा त्याच्याशी वाद घातला तेव्हा त्याने त्याचे गुंड माझ्या मागे पाठवले आणि त्या गुंडांनी माझी ही हालत केली. वहिनी, मला शहरात जावं लागेल. ठीक आहे, मग आम्ही पण येतो तुमच्या सोबत. ठीक आहे. आपण कोण आहात? अँटी करप्शन. ओ, अँटी करप्शन. मला वाटतं की तुम्हाला कोणीतरी चुकीचा पत्ता दिलाय. हो, आम्ही तर करप्शनच्या खूप अँटी आहोत. खूपच. तुम्हाला आता कळेलच खरं काय ते. काय कळेल लवकर? आणि तुम्ही असे घरात कसे काय घुसू शकता एकदम? आणि हे बघा, तुम्ही असं काही समजू नका. मी बरीच वर्ष अमेरिकेत राहून आलोय. तुमचे जेवढे काही मोठे ऑफिसर्स आहेत ना, त्या सगळ्यांना मी ओळखतो. आणि जर मी एक फोन फिरवला ना, तर संपूर्ण घराची झडती घ्या आणि सगळ्यात आधी ही सुटकेस तपासून बघा. का सुटकेस का म्हणून तपासणार तुम्ही? यात आमच्या पर्सनल गोष्टी आहेत. माझ्या वाईफचं पर्सनल सामान असेल, मग तुम्ही कसं बघू शकता? मिस्टर सूर्या, जर तुम्ही आम्हाला कॉपरेट नाही केलं तर मग नुकसान तुमचंच होईल. म्हणून प्लीज ही बॅग सोडा आणि आम्हाला आमचं काम करू द्या. हे बघा, मी तुम्हाला सांगतोय की मी एक फोन लावला ना, तर तुमची ही वर्दी उतरवायला लागेल. म्हणून प्लीज तुम्ही काही ऐऱ्या गैऱ्या माणसाची डील नाही करत आहात तुम्ही. येस ऑफिसर, आम्ही या शहरातले इज्जतदार लोक आहोत. माझी आई सिरियस आहे. आम्ही तिलाच भेटायला चाललो. हो, ही अगदी बरोबर बोलते. काय की माझी सासूबाई बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. आता तुम्हीच विचार करा की जर आम्ही नाही गेलो आणि सासूबाईंची डेथ झाली तर हा सगळ्याच्या सगळा तुम्हा दोघांवरही येऊ शकतो. फक्त तुम्हा दोघांवर. तुम्ही उद्या येऊन घराची झडती घेऊ शकता, पण यावेळी तरी आम्हाला जाऊ द्या प्लीज. माझी आई खरोखर खूप सिरियस आहे. श्रीमती स्नेहा सिंग, तुमची आई यावेळी गावामध्ये आहे, शिवाय तिची प्रकृती पण ठीक आहे. हो, आणि तुमच्याशी नाराज सुद्धा आहे. मिस्टर सूर्या, तुमचे मोठे भाऊ जज आदित्य प्रताप सिंग यावेळी गावाला आहे. तुम्ही कालच तुमचं घर विकलंय, करेक्ट? मिस्टर सूर्या, एवढी माहिती तुमच्यासाठी पुरेशी आहे की अजून उघडू तुमची कुंडली? आमच्यापाशी तुमच्याबद्दल खूप माहिती आहे आणि अँटी करप्शनवाले पुरावा असल्याशिवाय कोणाला हात नाही लावत. बरं होईल जर तुम्ही आम्हाला कॉपरेट कराल, नाहीतर चेक करा सुटकेस.
सर गोल्ड. सर डायमंड. अजून बघा काय काय ते. सर कॅश. बरंच सामान लपवून ठेवलंय तुम्ही दोघांनी. अजून काय ठेवलं काय हो? बघा तुम्ही त्यात आणखी काय काय. बांगड्या आहेत. अजून बघा काय काय ते. सर ही ज्वेलरी. सर हे जड जवाहीर आहेत, डायमंड्स आहेत. मिस्टर सूर्या, यावेळी तुम्ही कोणाला फोन पण नाही करू शकत. पण का? ही कमालच करताय तुम्ही. हा काय डाव आहे तुम्हा लोकांचा? हा, जास्त हुशारी करायची गरज नाहीये तुम्हाला मिस्टर सूर्या. अदरवाईज खूप त्रास होऊ शकतो तुम्हाला दोघांना. द्या फोन द्या. दाखवा तो पेपर काय ते. वाव, गुड, व्हेरी गुड. अखेर अपराध्यांना कायद्याने आपल्या तावडीत घेतलंच शेवटी. चांगली गोष्ट आहे. मग आता कायद्याला आपलं काम करू दे. कोणाच्याही बाबतीत कोणत्याही प्रकारची सूट दिली जाता कामा नये. समजलं तुम्हाला? व्हेरी गुड. ठीक आहे, मी फोन करते तुम्हाला. अरे या इन्स्पेक्टर साहेब, कसं काय येणं केलं? जर तुमच्यासारख्या लोकांनी त्रास देण्याची शपथच घेतली असेल तर आम्हाला तर यावंच लागणार ना. हे असं काय बोलताय तुम्ही? अहो मी कुणाला कशासाठी त्रास देऊ? खरं तर तुम्ही लोक सरकारला मूर्ख समजता, म्हणून सरकारने मला इथे पाठवलं. तुम्ही मस्करी करताय सर. मी सरकारला मूर्ख कशाला बनवू? 420 करणं सरकारला मूर्ख बनवण्याचं काम नाहीये. तुम्ही तुमच्या डीलमध्ये 420चं काम केलेलं आहे. तुमच्या विरुद्ध 420ची कंप्लेंट नोंदवलेली आहे. सरकारने तुमच्या विरुद्ध अरेस्ट वॉरंटही इश्यू केलेलं आहे. यू आर अंडर अरेस्ट मिस्टर. घेऊन चला ना. चला. सुनबाई, मी तुला म्हटलं होतं ना, माणसाला त्याच्या कर्माची फळं याच दुनियेमध्ये याच जन्मात भोगावी लागतात. हो. काय झालंय? बघ, तुझ्या सूर्या काका आणि काकीला शिक्षा मिळायला सुरुवात झाली आहे. मी या दिवसाची खरंच खूप दिवसांपासून वाट बघत होते. माहितीये, स्नेहाची ममता घायल झाली सुनबाई. शिवाय तिचं बाळ सुद्धा. हो, त्या घटनेमुळे मलाही दुःख झालंय. आणि पाहिलंस तू, त्यांच्या घरी अँटी करप्शनचा छापाही पडलाय. हो मम्मी, मी सुद्धा ऐकलंय हे. अँटी करप्शन डिपार्टमेंट आपली ड्युटी पूर्ण करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचली होती. याचा अर्थ सुनबाई, ते दोघं या संकटातून सुटका नाही करून घेऊ शकणार. मम्मी, ही तर एक कायदेशीर कारवाई आहे. शिवाय जो कोणी माणूस कायद्याच्या कचाट्यात सापडतो ना, तो सहजासहजी सुटू नाही शकत. काकाची सगळी हेकडे निघाली असेल मम्मी, मग त्याची तर झोपच उडाली असेल. होऊ शकतं की त्यांची अक्कल आता ठिकाण्यावर आली असेल. दोघं तर काही झालं तरी ठिकाणावर येईलच. पण
मम्मी, मला फक्त या गोष्टीने समाधान नाही मिळणार. मला काका काकी दोघांना त्या ठिकाणी उभं असलेलं बघायचंय ज्या ठिकाणी त्यांनी माझ्या पप्पांना आणून सोडलंय. यात तुला काही करायची मुळीच गरज नाही सुनबाई. उलट त्यांची स्वतःची कर्मच त्यांना अपमानाच्या उंबरठ्यावर आणून उभं करतील. हो मम्मी, कदाचित तुम्ही बरोबर बोलता. जेव्हा ते स्वतः घरातून बेघरून अपमानाच्या थपडा खातील ना, तेव्हा त्यांना आपल्या चुकीची आणि पप्पांच्या वेदनेची जाणीव होईल. असं आता लवकरच होणार आहे सुनबाई. बस तू धीर धर आणि वाट बघ. नाही, धीर धरणं आणि वाट बघणं माझ्या स्वभावात नाहीये. मग काय करशील तू? बस तुम्ही बघतच राहा. आता यापुढे होतंय तरी मिस्टर सूर्या, यावर सही करा. मिस्टर सूर्या, जोपर्यंत तुमची इन्क्वायरी चालली आहे तुम्ही शहराच्या बाहेर नाही जाऊ शकत. आम्हाला कधीही तुमची गरज भासू शकेल तेव्हा तुम्हाला यावं लागेल. नाही, पण आता कॅश आणि ज्वेलरी किती दिवसांपर्यंत तुम्ही? मिस्टर सूर्या, तुम्ही तुमच्या घराचा सौदा कॅश पेमेंटमध्ये केलेला आहे. तो सर्वात मोठा गुन्हा आहे. तुम्ही तुमच्या घराचा सौदा कॅश पेमेंटमध्ये केलेला आहे. तो सर्वात मोठा गुन्हा आहे. हां, तुम्ही तुमच्या जप्त केलेल्या गोष्टींसाठी प्रूफ दाखवू शकता. याकरता तुमच्याकडे वेळ आहे. तरी कोणत्याही प्रकारची हुशारी किंवा चलाकी दाखवण्याचा प्रयत्न नका करू, समजलं? ऑफिसर, काही देवघेव करून केस इथेच बंद करून टाकूया. मॅडम, लाच घेणं आणि देणं दोन्ही गुन्हे आहेत. तुम्ही अरेस्ट होऊ शकता. निघूया. हे घे. आपण आता काय करायचं सूर्या? एका मागोमाग एक संकट का कोसळत आहेत आपल्यावर? आपल्याला आणखी कोणत्या संकटांचा सामना करावा लागणार आहे? माहित नाही, काहीच नाही. मी काहीच नाही बोलू शकत आहे आता. माझं डोकं कामच करत नाहीये. म्हणजे असं समज की बंदच पडलंय. कोणाकडे जाऊ मी आता? कोणाकडे मागू मी मदत? मला काही समजत नाहीये स्नेहा. सूर्या, मला तर असं वाटतंय की हे त्याच बिल्डरने घडवून आणलेलं आहे. होऊ शकतं की हे त्याच बिल्डरने केलेलं असेल, कारण त्याचे कॉन्टॅक्ट शहरातल्या खूप मोठ्या मोठ्या लोकांशी होते. आता हे होऊ शकतं की त्याची माणसं कधी इथे येतील आणि आपल्याला या घरातून बाहेर फेकून देतील आणि तो या घरात येऊन राहील. मग विचार काय होणार आपलं? आता तर असं वाटतंय की कधी ते हे घर खाली करण्यासाठी येतील. माझ्या तर आता हिंमतच नाही उरली आहे स्नेहा, काय झालं तुला? काय झालं? सूर्या, मला माझ्या चारही बाजूला अंधारच अंधार दिसतोय. काही समजत नाही मला. मला वाटतं की यावेळी तुला आरामाची गरज आहे. तू एक काम कर, तू चल, ये आत येऊन पड, जरा झोप. मी तुझ्यासाठी औषध घेऊन येतो. ये आरामात, सांभाळून. हाय रितिका. हा मानसजी, बोला. कसे आहात तुम्ही? ठीक आहे मी. तू कशी आहेस? मी तर बरी आहे, पण याचा काय अर्थ होतो की मी बरं आहे? मी आता काय सांगू, आपल्या परिवारापासून दूर राहून कोणी खूप मजेत तर नाही असू शकत ना. यासाठी फक्त चांगलं आहे. अरे वा,
मानस, तुझे सूर असे का बदललेत? कालपर्यंत तर आपल्या फ्युचरचा प्रश्न आहे म्हणून सिंगापूरला जायचा हट्ट करत होतास, माझी समजूत काढत होतास, आणि आज काय मानस, काय झालं? आता बघ तूच. एनिवे मला हे सांग की माझी लाडकी लेक कशी आहे? खूप खुश आहे तुझी बाहुली. तुला माहितीये, दिवसभर आजी आजोबांच्या मांडीवर खेळत असते ती. मम्मी पप्पांचा जीव की प्राण झालीये. अच्छा, माझ्या छोट्या परीच्या नामकरणाचं काही ठरवलं की नाही ठरवलं? पप्पा कालच एका पंडितजींना भेटून आलेत आणि जन्मकुंडली बनवण्यासाठी पूर्ण माहिती देऊन आलेत. आता पंडितजीच जे नामकरणाचा जो विधी आहे ना, त्याची डेट सांगतील. दॅट्स व्हेरी गुड. ही नामकरणाची डेट फिक्स झाल्या झाल्या मला आधी सांग, ओके? पण का? काय इरादा आहे तुझा? नामकरण समारंभासाठी इथे येण्याचा इरादा आहे का? सिंगापूरहून इंडियामध्ये येणार? ऑफकोर्स, व्हाय नॉट. माझ्या मुलीच्या बाबतीत माझी सुद्धा थोडी हौस आहे. काही स्वप्न आहेत? नाही नाही, मी कुठे काय बोलते. तुझा आनंद, तुझी स्वप्न, तुझा हक्क, सर्व काही आहे. पण महाशय, त्याच्या बरोबरीने तुझं फ्युचर सुद्धा आहे, जे तिथे सिंगापूरमध्ये तुझ्या ट्रेनिंग मध्ये. विसरलास की काय? हो, ते तर सगळं ठीक आहे. तू मला हे सांग की तू ड्युटी कधीपासून जॉईन करतेस? मी उद्यापासून ऑफिस जॉईन करते. दॅट्स व्हेरी गुड रितिका. पण रितिका, प्लीज टेक केअर. सूर्याजींच्या केसमध्ये अडकून नको पडूस. ते दोघं फक्त कायद्याचे गुन्हेगार आहेत. मग कायदाच काय ते बघून घेईल. यू स्टे आउट ऑफ इट, ओके? मानस, जो माणूस जसं करेल ना, तो तसंच भरेल. एक्झॅक्टली. पण तू इथली एवढी काळजी का करतोयस? इथे खूप माणसं आहेत माझ्यासोबत. पप्पा आहेत, मम्मी आहे. आणि रितिका, प्लीज प्लीज, नामकरणाची डेट जशी फायनल होईल तू मला सांगशील, ओके? विसरू नकोस. नाव रितिका, प्लीज प्लीज, नामकरणाची डेट जशी फायनल होईल तू मला सांगशील, ओके? विसरू नकोस. आपली काळजी घे तू. यू टेक केअर. ठीक आहे. पण हो, तू स्वतःची काळजी घे. आपण नंतर बोलूच. बाय बाय. माझी लाडकी लेक. नमस्कार दीदी. तुम्ही कधीपासून भगवद्गीता वाचायला लागलात? मन खूप अशांत व्हायला लागलं होतं. उठता बसता ही जाणीव मन पोखरून काढत होती, जसं की माझ्या पोटी एका राक्षसीने जन्म घेतला असावा. मनाच्या शांततेसाठी गीतेचा आधार घेतलाय. तू सांग अंजना, आज कोणती खबर आणलीस? दीदी, स्नेहाच्या बाबतीत एक वाईट गोष्ट घडली आहे. अहो, तिच्या घरी छापा पडलाय. ते लोक रस्त्यावर आलेत. दीदी, हे काय करालात तुम्ही? ते बाभळीच्या झाडाला आंबे येण्याची अपेक्षा करत होते. असं कसं होऊ शकतं? ते आपल्या कर्मांची शिक्षा भोगतायत. पण याच्यात दुःखी होण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही. अगं बघ ना अंजना, ज्या दौलतीच्या मागे ते दोघं धावत होते, ती दौलतच त्यांना सोडून निघून गेली. पण आता काय होणार दीदी? आता तर तेच होणार अंजना, जे परमेश्वराच्या मनात असेल. जसं करावं तसं भरावं. हॅलो पप्पा. हा रितिका, कशी आहेस तू? मी ठीक आहे पप्पा. तुम्ही सांगा, तुम्ही कसे आहात? मी ठीक आहे. बस थोडीशी काळजी वाटते. काय झालंय पप्पा? तुमची तब्येत तर ठीक आहे ना? हो बेटा, तब्येत तर ठीक आहे, पण आता नुकतीच ही खबर मिळाली. त्याच्यामुळेच मी जरा काळजीत पडलोय. मला ठाऊक आहे पप्पा, तुम्हाला कोणती खबर कळल्यामुळे काळजी वाटते. काय पप्पा तुम्ही सूर्यकाकाची खबर कळल्यामुळे काळजीत आहात ना? पप्पा, तुम्हाला तर आनंद व्हायला पाहिजे. तुम्हाला आनंद वाटायला पाहिजे की सूर्यकाकाला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळाली. नाही नाही बेटा, असं नको बोलूस. हे बघ, मी ऐकलं की सूर्याच्या घरावर छापा पडला आणि तो जो बिल्डर होता त्यालाही अरेस्ट केलं.
मला तुला हे विचारायचं की या सगळ्याच्या मागे तू आहेस का? हे बघ बेटा, बदल्याची जी भावना असते ना ती चांगली नसते बेटा. अजिबात असं नाही करायचं. पप्पा, तुम्ही हे सर्व काय बोलताय? तुम्ही मला सांगितलं होतं ना की मी माझ्या फ्युचरकडे पूर्णपणे लक्ष द्यावं, मग मी तेच करते. मी उद्यापासून ड्युटी जॉईन करणार आहे पप्पा. पण तुझी तर सिक लीव्ह अजून संपली तर नाही. मग काय झालं पप्पा? माझी सिक लीव्ह संपली नसली म्हणून काय झालं? मी तरी उद्यापासून ड्युटी जॉईन करणार आहे. पप्पा, मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे. हा बोल ना, काय बोलायचं आहे? पप्पा, तुम्ही ना अशी विनाकारण चिंता नका करत बसू. सूर्या काकाच्या बाबतीत जे काही होतंय ना ते होऊ द्या कुशाल. मला तर भीती वाटते की तुम्ही काका काकीची शिफारस करायला परत इथे पोहोचा. नाही नाही रितिका, मी बिलकुल असं नाही करणार. हे बघ बेटा, सूर्याने माझ्यासोबत दगा केला होता ना, मग मी त्याला माफ करून टाकले. पण जर सूर्याने देशाच्या बाबतीत दगा केला असेल तर मी त्याची शिफारस नाही करणार, बिलकुल माफ नाही करणार. जर असं केलं असेल तर त्याला शिक्षा मिळणार आणि मिळालीच पाहिजे.